तर पुण्यामध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज इच्छुकानं चक्क दुसऱ्याचा एबी फॉर्म गिळून टाकलाय। शिंदेच्या शिवसेनेच्या उद्धव कांबळेंवर या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। पुण्यात पद्मावती प्रभाग क्रमांक 36 मधून शिंदेच्या शिवसेनेकडून ड गटातून मच्छिंद्र ढवळे यांना उमेदवारी देण्यात आली होती। मात्र त्यानंतर पक्षाने त्यांच्या जागेवर उद्धव कांबळे यांनाही उमेदवारीचा एबी फॉर्म दिला। छाननीच्या वेळी उद्धव कांबळे कात्रज क्षेत्रीय कार्यालयामध्ये पोहोचले। तिथे त्यांनी त्यांच्या प्रभागातील सर्व उमेदवारांचे अर्ज पाहण्यासाठी मागितले। त्याला कर्मचाऱ्यांनी अर्जांचा गठ्ठा दिला। मात्र त्यांनी मच्छिंद्र कांबळेंच्या निवडणूक अर्जासह जोडलेला पक्षाचा एबी फॉर्म फाडला आणि तो बाथरूमच्या दिशेने पळाला आणि त्यानंतर त्यांनी तो एबी फॉर्म गिळून टाकलाय। तर ज्या व्यक्तीनं ज्या उमेदवारांना हा फॉर्म गिळलेला आहे ती व्यक्ती आता आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी यांच्या सोबत आहे। आपण थेट मंदारकडे जाऊयात। मंदार, का हे कृत्य त्यांनी केलेलं आहे? ज्यांनी एबी फॉर्म गिळाल्याचा आरोप आहे ते उद्धव कांबळे इथं आपल्या सोबत आहेत। माझ्या पाठीमागे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आहे। या पोलीस स्टेशनकडून उद्धव कांबळे यांना नोटीस बजावण्यात आली आणि ते स्वतःहून त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह या पोलीस स्टेशनला हजर झालेले आहेत। पोलिसांनी काय तुम्हाला नोटीस बजावली? पोलिसांनी सांगण्यात आलं रात्री कालपासून मी इकडे पोलीस स्टेशनला आलो होतो की काय प्रकार आहे। पोलिसांनी मला पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे। मी आलो काल दुपारी इकडे काय प्रकार घडला असं बातम्यांवरती बघितलं मी। जसं की आता जे निवडणूक आयोगाचे काय अधिकारी महिला आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की काही ठिकाणी स्टेटमेंट दिले की फाडला, परत म्हणले नाही फाडला। आता त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम मी सगळ्यांना सांगतो, माझा परिचय येतो। माझं नाव उद्धव कांबळे आहे। मी पर्वती विधानसभेचा विभाग प्रमुख आहे शिवसेनेचा। आणि सर्वात प्रथम हे जे काय वर्तमानपत्रामध्ये आज सकाळच्या आलेलं आहे किंवा माध्यमांमध्ये आलेलं आहे की मी फॉर्म गिळला, खाल्ला वगैरे, तर तसं काय प्रकार झालेला गिळला वगैरे काय खाल्लेला नाही। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते काय झालं, मला समजलं की त्या ठिकाणी तुमचा फॉर्म असं छाननी चालू होती। छाननी वगैरे अप्रूव्हल, फॉर्म बी माझा अप्रूव्हल झाला। आता समोरचे जे कोण ढवळे म्हणून आहेत, मी काय त्यांना ओळखत नाही, बिलकुल माझा काही त्यांच्याशी संबंध नाही। ते आमच्या पक्षाचे कुठलेही सदस्य नाही, ते कुठल्याही आमच्या ह्याचे पदाधिकारी नाहीत, त्यांचा आमच्या पक्षाशी काही संबंध नाही। तरी देखील असं मला माहिती मिळाली की त्यांनी एबी फॉर्म कुठनं तरी आणलेला आहे आणि तिकडे सबमिट केलेला आहे। परंतु तसं एकंदरीत पाहता मग मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांना विचारलं की ते म्हणले त्याला काय आम्ही कुठलाही एबी फॉर्म दिलेला नाही। तुम्हाला अधिकृत उमेदवारी दिली असं तुमचं म्हणणं? हो, नाही, पण पक्षाने आधी त्यांना एबी फॉर्म दिला आणि त्यांचा सबमिट झाला? नाही, तसं नाही। तसं जर असतं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माझ्या पक्षाने मला आमचे उदय सामंत साहेब जे आहेत किंवा वरिष्ठ पक्षाचे आमचे अधिकारी जे काही पदाधिकारी आहेत मुंबईवरनं, त्यांनी सांगितलं, मी त्यांना घडलेला प्रकार सांगितलं, मला अशी बातमी मिळते आहे कुणीतरी एबी फॉर्म भरलेला आहे, आपलं काही संबंध नाही त्या गोष्टी। नाही, पण आता जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत सुप्रिया करमरकर, उपजिल्हाधिकारी आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्ही तो फॉर्म फाडला, तुम्ही बाथरूमच्या दिशेने पळाला आणि तो तुम्ही गिळला म्हणून। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मी काय खोटं बोलण्यामधलं ना, मी कट्टर हो, मी माझ्या अनुदानाने माझ्याकडनं तो फाटल्या गेलेला आहे। हो, माझ्याकडनं भावनेच्या भरात तो फाटल्या गेलेला आहे। मी 100% ॲक्सेप्ट करतोय आणि माझी चुकी झालेली आहे, मी भावनेच्या भरात हे झालं। परंतु सर्वात प्रथम की मला माझ्या पक्षाने मी ज्या भागामध्ये प्रभाग क्रमांक 36 मध्ये सर काम करतोय, मी अनेक वर्षापासून पदाधिकारी आहे, आमच्या पक्षाचा एकनिष्ठ पदाधिकारी, शिवसेनेचं मी पदाधिकारी आहे। शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुणे शहराच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मी माझ्या भागामध्ये शिंदे साहेबांकडनं 3 एकरामध्ये 300 बेडचं हॉस्पिटल माझ्या त्या परिसरामध्ये सलम आहे, त्यांच्यासाठी मंजूर करून घेतलेलं हॉस्पिटल आहे किंवा ई लर्निंग सारखी स्कूलची मान्यता त्या भागामध्ये मी घेतले। विविध माझ्या पक्षातनं तुम्ही हे काम करताय म्हणून पक्षाने तुम्हाला एबी फॉर्म दिला। प्रश्न तुमचा नाही, प्रश्न तुमच्या पक्षाच्या नेत्यांचा आहे की एकाच प्रभागातून एकाच गटातून दोघांना एबी फॉर्म देण्यात आले आणि त्याच्यामुळे हा गोंधळ झालाय। तुम्ही तुमचं नाव सांगा, पद सांगा आणि अधिकृत उमेदवार कोण आहे? उद्धव कांबळे आहेत का मच्छिंद्र ढवळे? मी निलेश माजिरे, मी जिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचा। उद्धवने मला रात्री फोन केला, उद्धवने मला सगळी हकीकत सांगितलेली आहे। ठीक आहे, दोन माणसांना 2 फॉर्म गेले असतील, नजर चुकीने गेले असतील, पण अधिकृत उमेदवार हा आहे, कारण तर हा विभाग प्रमुख आहे आणि जे कोण इसम आहे त्याचं नाव मला माहीत नाही। त्यांनी प्रचार सुरू केलाय तिकडे। ऐका ना, तो कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी नाही आहे, त्याला फॉर्म कसा दिलाय
ते पक्षामार्फत त्याची चौकशी होईलच, पण अधिकृत उमेदवार विभाग प्रमुख आहे ह्याचा पहिला अधिकार आहे. बरं, हे सगळं वरती माहिती झाल्यानंतर सचिवांचं पत्र आलेलं आहे की तुम्ही 30 तारखेला की उद्धव कांबळे हेच आमच्या पक्षाचे उमेदवार आहे. पण आता नियम असा आहे हा. की जो एबी फॉर्म सह आधी अर्ज दाखल होतो तो ग्राह्य धरला जातो. त्यामुळं मच्छिंद्र ढवळेंचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरला जाईल हे जवळपास नक्की आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे काही नियमावली मला काही कल्पना नाही, परंतु माझ्या पक्षाने तातडीने 30 तारखेलाच पत्रक देऊन निवडणूक आयोगाच्या नावाने पाठवलेलं आहे की आमचा उमेदवार उद्धव कांबळे झालेला आहे अनुदानाने. आपलं नजर चुकीने नाही हे पक्षाचं पत्र तुमच्यासाठी आहे. निवडणूक अधिकारी दिलं ना, आयोग निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेलं आहे पत्र. हे सैशिक कायदा हे अधिकृत उमेदवार तुम्ही की ढवळे हे उद्या कळेल ना. हो, उद्या कळेल. आता निर्णय अधिकारी काय घेतात निवडणूक आयोग ते आम्हाला काय कल्पना नाही, पण माझे वरिष्ठ शिंदे साहेबांनी वरिष्ठ सचिवांनी मोरे साहेबांनी स्पष्ट आमच्या निवडणूक आयोगाला सांगितलेलं आता आहे. पोलिसांना तुम्ही काय सांगणार आहात? कारण निवडणूक अधिकाऱ्यांनी तुमच्या विरोधात तक्रार दिली आहे की तुम्ही अर्ज पाहण्यासाठी मागितला, गठ्ठा तुमच्यासमोर त्यांनी ठेवला आणि तुम्ही त्यातील त्या ढवळेंचा अर्ज काढला, त्यातला एबी फॉर्म तुम्ही फाडला आणि तुम्ही नाही, बाथरूमच्या विषय दिशेने काय झाला मी तुम्हाला सांगतो. मी निवडणूक आयोगांना विचारलं की एबी फॉर्म मला कन्फर्म नव्हतं एबी फॉर्म किती आलेत, काय आलेत, कुणाचे आलेत. मी निवडणूक आयोग मॅडमला विचारलं की एबी फॉर्म आणि किती आलेले आहेत आमच्या पक्षाकडनं, मला सांगा तुम्ही, नाही का माझा अधिकार आहे तो. नाही म्हणलं कांबळे तुमचाच एकट्याचाच एबी फॉर्म आहे. मी वारंवार माझे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जे होते आपले रमेश बापू कोंडे ते सुद्धा म्हणले की उद्धव कांबळेचं फॉर्म किती आलेत ते तरी सांगा, दाखवा आम्हाला. तर त्यावेळेस फॉर्म चेक केली, नाही म्हणले एकच फॉर्म आहे उद्धव कांबळेचाच एबी फॉर्म आलेला आहे. पण ज्यावेळेस चेक केलं त्यावेळेस आहे ना त्याच्यामध्ये 2 एबी फॉर्म सापडले, एक माझा आणि एक कोण आहे त्यांचा. आणि त्याच्यानंतर मग मला राग आला, मग तुम्ही खोटं का बोलला? निवडणूक आयोगांना म्हणलं तुम्ही खोटं का बोलताय, कोणत्या उद्देशाने बोलताय, काय प्रकारे हा? तुम्ही मला का सांगितलं एकच एबी फॉर्म आहे म्हणून, दुसरा कुठनं आला? म्हणून असा रागाच्या भरात भावनेच्या भरात मी तो फॉर्म फाडला. माझ्या पक्षाचा जो एबी फॉर्म होता तो मी फाडलेला आहे. तर माधवी, आपण ऐकलं उद्धव कांबळे हे मान्य करतायत की त्यांनी तो एबी फॉर्म फाडला आणि पुढे जे काही प्रकार घडला तेही आपण नक्कीच सांगितलं. मला 100% मला खात्री आहे माझे पक्ष वरिष्ठ शिंदे साहेब माझ्या कामाची पोचपावती म्हणून त्यांनी तर ऑलरेडी आमचे सचिव तुम्ही जे आहेत उद्धवजी, मला असं म्हणायचंय, तुम्ही आरोप करताय निवडणूक अधिकाऱ्यांवरती की त्यांनी तुम्हाला खोटी माहिती दिली, पण तुमच्या पक्षाने दुसऱ्या उमेदवाराला अर्ज एबी फॉर्म दिला का? नाही दिला म्हणून सांगतात येत. अहो, त्यांच्याकडे आहे ना तो. आहे ना, मग त्यांनी चोरलाय का काय केलंय आम्हाला काय माहित नाही. तुमच्या पक्षाच्या ताब्यातील एबी फॉर्म चोरणं ही तर आणखी गंभीर गोष्ट आहे. पक्ष अंतर्गत पक्ष नाही ऐका ना, जे कोणी फॉर्म वाटलेले त्याच्या पक्ष अंतर्गत चौकशी होईल, कारण तर हा खरंच शिवसैनिकांवर अन्याय झालेला आहे. तुमच्या माध्यमातून मी शिंदे साहेबांना विनंती करतो, असे जे काम करणारे कार्यकर्ते त्यांच्यावर अन्याय होऊन देऊ नका, कारण तर हा अन्याय खूप लोकांवर झालेला आहे, जे पक्षात नाहीये, कधी दिसले पण नाहीये, अशा लोकांना फॉर्म कोणी केलं वाटले. हे सगळं? मग आता हे जर इतके सांगतायत की बाबा इतके दिवस काम करतायत, तर यांच्याऐवजी दुसऱ्याला फॉर्म देणं हे का घडलं? मग आता हे पक्ष आता तुम्ही काही दिवसांपूर्वी आरोप केला होता की कमर्शियल पद्धतीनं होतंय सगळं. पक्ष अंतर्गत याची चौकशी होईल, जे काय मागं घडलेले आहे ते झाले. आता इथून पुढे पक्ष अंतर्गत चौकशी होईल आणि ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म वाटले त्यांच्यावर कारवाई होईल. उद्धवजी, तुम्हाला म्हणजे जे झालंय त्याच्याबद्दल खेद वाटतोय, म्हणजे असं दिसतंय मला. 100% मला खात्री आहे माझा पक्ष माझ्यावर अन्याय होऊन देणार नाही आणि प्रशासनावर बी माझा विश्वास आहे, जेणेकरून माझ्यावर अन्याय होणार नाही. पोलिसांना आता काय सांगणार आहात? कारण पोलीस कालपासून तुम्हाला शोधत होते. नाही, बिलकुल नाही, खोटं आहे, शोधत वगैरे काही नाही. बिलकुल काही मला कुठल्याही प्रकारची अटक झाली नव्हती किंवा कुठल्याही प्रकारचे आणि शोधत बी नव्हते. परंतु रात्री जवळ मग तुम्हाला सांगतो 1:15 वाजता मला काही संबंधित पोलीस प्रशासन भारतीय विद्यापीठचे 10-15 जण माझ्या घरापाशी आले. CCTV आहेत माझ्याकडे. त्यांनी सांगितलं तुम्हाला हे नोटीस द्यायची आहे, त्यामुळे ठीक आहे म्हणलं, काही अडचण नाही. मी त्यांच्याकडे टायमिंग, वेळ, सगळ्या गोष्टी सह्यापासून घेतलं, फोटो काढला आणि त्यांनी मला नोटीस बजावलेली आहे. त्या नोटीसला मी आज स्वतःहून उत्तर देण्यासाठी आलो आहे. माझ्या वकिलांना बी घेऊन आलेलो आहे मी, की जेणेकरून की बाबा हा काय प्रकार आहे नेमका, जेणेकरून जे काय कायद्याची लढाई माझ्या पक्षाच्या तर्फे आमचे पक्षाचे बी वकील आलेले आहेत, नाही का, पक्षाने जे वकील ठेवले आहेत माझ्या पक्षाने मला अधिकृत वकीलसुद्धा दिलेले आहेत की जे काय प्रकार आहे तो
बघून घेऊया. मग तुम्ही ही निवडणूक 100% लढणार आहात. 100% लढणार पण आणि विजय बी होणार. गोरगरिबांचा आवाज म्हणून त्या सभागृहामध्ये जाणार. शिवसेनेचा झेंडा आणि शिंदे साहेबांचा विचार, बाळासाहेबांचे विचार तळागाळामध्ये पोहोचवणार आणि एक दिवस ह्या अख्ख्या पर्वती मतदारसंघामध्ये भगवं वादळ 100% करून दाखवणार आणि शिंदे साहेबांच्या आदेशाचा 100 तंतोतंत पालन करणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माझे जे वरिष्ठ उदय सामंत साहेब असतील, पुण्यातले वरिष्ठ असतील किंवा सगळं सचिव झाल्यानंतर- किंवा सचिव संजयजी मोरे साहेब असतील, पांडुरंग पाटील साहेब असतील, हे सर्वांच्या आदेशाने मी काम करत आहे आणि 100% मला न्याय देणार. पण हे सगळं झालं फॉर्म फाडाफाडी तर काय बोलले तुम्हाला वरिष्ठ? काय बोलले का? हो रागवले असतील? हो हो शिंदे साहेबांनी खडचवलं की स्वतः शिंदे साहेब बोलले. हा निरोप तसं बर तर माधवी, स्वतः एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली आहे. उद्धव कांबळे यांच्याशी ते बोलले, त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली. मात्र हे सगळं घडलं कारण सांगितलं मी एकाच तूच उमेदवार आहेस पक्षाकडून म्हणून. दोघांना एकाच प्रभागातून एकाच गटातून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळं दोष उद्धव कांबळेंचा आहे. ते म्हणतायत की भावनेच्या भरात त्यांनी फाडला अनावधानाने. मात्र ज्यांनी कोणी एबी फॉर्म दिले एकाच वेळी दोघांना, त्यांचा देखील आहे. माधवी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.